नमस्कार. वन टच एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप उत्सुकता होती कधी होणार 2022ची शिष्यवृत्ती परीक्षा? काय आहे अभ्यासक्रम? कसे करावे अभ्यासाचे नियोजन? तर ती उत्सुकता आता संपलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 जुलै 2022 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा निश्चित केलेली आहे आणि आता तुम्हाला ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 23/4/2022 ते 30/4/2022 हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2 मे 2022 रोजी ही मुदतवाढ संपणार असे जाहीर केलेले आहे. तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही 30 एप्रिल 2022 पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या साईटवर जाऊन भरावा आणि 2 मे 2022 पूर्वी आपले परीक्षा शुल्क भरण्याची कृपा करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, 20 जुलै 2022 आजपासून फक्त तुमच्याकडे 87 दिवस आहेत आणि 87 दिवसामध्ये तुम्हाला शिष्यवृत्तीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यश मिळवायचे आहे. तर परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचे परीक्षेचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. तर आपण प्रथम परीक्षेचे स्वरूप कसे असणार हे पाहूया. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी आहे. तर 5वीसाठी परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीला तुमच्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 पेपर असणार, पेपर पहिला आणि पेपर दुसरा. तर या 2 पेपरला तुम्ही तुमच्याकडे जे 87 दिवस उरलेले आहेत त्या 87 दिवसापैकी तुम्हाला नियोजन करायचं आहे. 2 पेपर म्हणजे पहिल्या पेपरसाठी तुम्हाला 2 विषय आहेत, प्रथम भाषा आणि गणित, आणि दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता असे 2 आणि 2 4 विषय आहेत. तर 4 विषयाला तुमच्याकडे फक्त 87 दिवस उरलेले आहेत आणि त्या 87 दिवसापैकी तुम्हाला या 4 विषयांचा अभ्यास करण्यासाठी नियोजन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप पहिला पेपर आणि दुसरा पेपर. तर पहिल्या पेपरमध्ये इयत्ता 5वीला प्रथम भाषेचे तुम्हाला 25 प्रश्न असणार, गणितासाठी 50 प्रश्न असणार आणि एकूण तुम्हाला 75 प्रश्न आणि त्यासाठी गुण असणार. 75 प्रश्नाला 150 गुण. परीक्षेसाठी वेळ असणार आहे 1 तास 30 मिनिटे. असं हे पहिल्या पेपरसाठी. दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये सुद्धा तृतीय भाषेचे तुम्हाला 25 प्रश्न असणार, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न असणार आहेत. एकूण प्रश्नसंख्या असणार आहे 75 आणि एकूण गुण असणार आहेत 150 म्हणजे 150. वेळ हा सारखाच आहे 1 तास 30 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 87 दिवसापैकी जर तुम्ही या 4 विषयांच्या अभ्यासासाठी नियोजन केले तर 80 दिवस तुम्ही या 4 विषयांच्या अभ्यासासाठी द्या. काहींचा अभ्यास झाला असेल तर त्यांनी उजळणी करून घ्या. तर प्रथम भाषा आणि गणितासाठी तुम्हाला पहिल्या पेपरसाठी या 87 दिवसापैकी तुम्ही 80 दिवसाचे जर नियोजन केले तर पहिल्या पेपरसाठी तुम्हाला प्रथम भाषा आणि गणिताला 20-20 दिवस द्या. म्हणजे 40 दिवसात तुमचा पहिला पेपरचा अभ्यास होईल आणि उरलेल्या 47 दिवसापैकी तुम्हाला या दुसऱ्या पेपरसाठी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 40 दिवस द्या. 20-20 दिवस असे एकूण दुसऱ्या पेपरसाठी 40 दिवस आणि पहिल्या पेपरसाठी 40 दिवस. 80 दिवसाचा हा तुमचा नियोजन आराखडा तयार करा आणि उरलेले जे 7 दिवस आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या मागे झालेल्या परीक्षेतील
प्रश्नांचा सराव करण्यासाठी मागील परीक्षेमध्ये जे जे प्रश्न आले होते ते सोडवण्यासाठी हे उरलेले 7 दिवस ठेवा आणि सराव प्रश्न सोडवून जास्तीत जास्त सराव करा. मग हे 7 दिवस तुम्ही त्याच्यासाठी ठेवा. असं जर नियोजन केलं तर तुमचा हा अभ्यास अत्यंत सोपा होऊन परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हाल. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रश्नांचे स्वरूप तुम्हाला कळाले. तर प्रश्नांचे काठिण्य पातळी काय असणार? जसं की आपण पेपर पहिल्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित, प्रथम भाषेला आता हिंदी माध्यमांची प्रथम भाषा असणार आहे हिंदी, मराठी माध्यमांची मराठी आणि इंग्रजी माध्यमांची इंग्रजी, असे माध्यम वाईज प्रथम भाषा आहे. तर प्रथम भाषेला 25 प्रश्न असणार. प्रथम भाषेचे 25 प्रश्न हे 50 गुणांना असणार आहेत. तर या 25 प्रश्नांपैकी 30% प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असणार. 40% प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे आणि 30% प्रश्न हे कठीण स्वरूपाचे, म्हणजे विचार जास्त करायला लावणारे हे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतील. तर असे तुम्हाला 30%, 40% आणि 30% असे प्रश्न असणार आहेत. गणिताचे सुद्धा तसेच प्रश्न असतील. 50 प्रश्न असणार. त्यापैकी 30% प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे, मध्यम स्वरूपाचे 40% आणि कठीण स्वरूपाचे 30%, असे हे एकूण तुम्हाला गणिताचे 50 प्रश्न असतील. तर पहिला पेपर हा तुमचा 75 प्रश्न संख्येचा असणार आहे आणि एकूण 150 गुणांचा असणार. वेळ हा 1 तास 30 मिनिटे असणार. तर याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या पेपर म्हणजे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता, जसं की हिंदी माध्यमांना तृतीय भाषा ही इंग्रजी असणार. मराठी माध्यमांनासुद्धा तृतीय भाषा इंग्रजी असणार. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे हिंदी माध्यमांसाठी. तर याचेसुद्धा तुम्हाला तृतीय भाषेचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, एकूण 75 प्रश्न असणार. त्यामध्ये सुद्धा काठिण्य पातळी सारखीच असणार. 30%, 40% आणि 30% असे 75 प्रश्न असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही चांगले नियोजन करा. इयत्ता 5वीचे आणि इयत्ता 8वीचे सारखेच आहे परीक्षेचे स्वरूप. 8वीला सुद्धा प्रथम भाषा आणि गणित. प्रथम भाषेचे पहिल्या पेपरला 25 प्रश्न, गणिताचे 50 प्रश्न. दुसऱ्या पेपरसुद्धा सारखाच असणार. तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. तृतीय भाषेचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, असे एकूण तुम्हाला 75 प्रश्न असणार. तर 75 प्रश्न हे 150 गुणांसाठी असणार आहे. काठिण्य पातळीसुद्धा सारखीच असणार आहे. 30%, 40% आणि 30%. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमच्या परीक्षेचे स्वरूप असणार आहे. तर तुम्हाला जर परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी यशस्वी व्हायचं असेल तर कृपया 87 दिवस तुमच्याकडे उरलेले आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही नक्कीच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हाल. तुम्ही आता उरलेले जे 87 दिवस आहेत तुमच्याकडे, ते प्रथम पेपरला म्हणजे पहिल्या पेपरला तुम्ही 40 दिवस द्या. दुसऱ्या पेपरला हे 40 दिवस द्या. एकूण 80 दिवसाचं नियोजन पूर्ण होईल आणि उरलेले 7 दिवस आहेत ते फक्त मागील परीक्षेत आलेले जे प्रश्नसंख्या आहे, प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचं स्वरूप पहा. त्यांना बारकाईने लक्ष देऊन वाचन करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. या प्रकारे जर तुम्ही चांगला सराव केला 7 दिवसात उरलेल्या, तुमचा अभ्यास 40 आणि 40-80 दिवसात झालेला असणार आणि उरलेले 7 दिवस हे तुम्ही जर सराव प्रश्न सोडवण्यासाठी ठेवले तर नक्कीच तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल. माझ्याकडून आणि आमच्या वन टच एज्युकेशनल चॅनलकडून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.